इंदिरा संत यांच्या मृदुगंध या ललित लेख संग्रहातून घर कौलारू. मला माझ्या एका मैत्रिणीकडे जायचे होते. रमा ही बरोबर होती. ती प्रथमच त्या घरी येत होती. घर म्हणजे दगडी आणि जंबोरी विटांच्या घडणीचा जुन्या पद्धतीचा 50-60 वर्षापूर्वीचा बंगला. मैत्रीण चहा करत होती तोवर मी रमाला घर दाखवले. पंखा नसतानाही त्या उन्हाच्या वेळेला घरात थंडगार वाटत होते. निघताना रमा म्हणाली, अक्का, हे घर मला फार आवडले. खरंच? मी आश्चर्याने विचारले. वर बघा की. भिंतीवरून आड्यापर्यंत आणि तिथून दुसऱ्या भिंतीपर्यंत सावकाश नजर फिरवत ती म्हणाली, किती छान आहे. घरावर लाल जांभळट काळ्या रंगाच्या खापऱ्यांचे कौलार होते. ते तिला फार आवडले होते. त्यातून प्रकाशरेखाही दिसत होत्या. इतक्या लहानपणी तिच्यातील हा गावरान सौंदर्य टिपण्याचा रसिकपणा बघून मी मनात कुठेतरी फार फार सुखावून गेले. माझे कौलारू घराचे स्वप्न तिच्या चेहऱ्यावर मला दिसू लागले. घर म्हणजे काय, घराचा आकार म्हणजे काय याची मला जाण आली. त्यावेळी आम्ही गदगला राहत होतो. रस्त्याचे नाव वगैरे आता आठवत नाही, पण घरासमोर एक मोठी दगडी बांधणीची विहीर होती हे मात्र आठवते. रस्ता सोडून या विहिरीच्या बाजूने आत आले की प्रशस्त दगडी 4-5 पायऱ्या दोन्ही बाजूला जोते. ते घर मोठे होते. पडव्या 4-6 खोल्या, मोठा सोपा, मोठे स्वयंपाकघर, न्हाणीघर आणि परसात थोडे अंगण असे. वर जायला जिना होता. चढून वर जावे तो लहानशा दारातून बाहेर पडले की मातीचा धाबा. तळाशी लाकडी कडीपाट आणि वर छपराऐवजी गच्चीसारखी मातीची घट्ट बसलेल्या थराची हातभर उंचीची उखीर वाखीर जमीन. कडेने थोड्या उंचीचा मातीचा कट्टा बांधलेला हे आमचे घर असे धाब्याचे होते. मला हा धाबा फार आवडायचा. संध्याकाळी वर खेळायला मजा वाटायची. त्यावरून गदग शहरातील भोवतालचे धाबे दिसायचे आणि त्यावरची रंगीबेरंगी वाळवणे, पिवळ्या डाळीची, पांढऱ्या शाळूची, लालबडक मिरच्यांची, शेवाळी मुगाची. आमच्या धाब्यावर वाळवण नाही, कधीतरी गाद्या पांघरुणे पसरली जायची. त्यावर मी लोळायची आणि रात्री देखील वरच झोपायचा हट्ट करायची. पण मला हवे तेव्हा धाब्यावर जाता येत नसे, कारण जिना चांगला नव्हता. कुणाचा तरी हात धरून चढावा लागे. पाऊस येऊन गेला की त्या धाब्याच्या कडेने असलेल्या बांधावर गवताचे छान छान तुरे येत. ते तोडून आणण्यासाठी मी धाब्यावर जाण्याची नेहमी संधी बघत असे. वाळून गेले तरी ते तुरे छान दिसत. आता कधी प्रवासात धाब्याची छोटी छोटी घरे दिसतात. मला ही घरे म्हणजे धरणीची बाळेच वाटतात. दगडमातीच्या भिंती, खाली सारवलेली भुई असे ते धरणीच्या एका हाताच्या तळव्यावर उभे घर आणि मस्तकावर तिचाच आशीर्वादाचा हात ठेवलेला. या आशीर्वादानेच तर त्या वास्तूत किती थंड तृप्त वाटते. बाहेर रणरणते ऊन आणि घरात विलक्षण सुखद असा गारवा. आम्ही तवंदीला गेलो आणि पुन्हा नवे कौलार दिसले. तवंदीचा वाडा फारसा मोठा नव्हता, पण वर 2 प्रशस्त माड्या होत्या आणि धाब्याऐवजी घरावर मोठे पत्रे घातलेले होते. लोखंडी पट्ट्यांनी ते घट्ट आवळून बसवलेले असत. गाव डोंगरावर असल्याने सारखा भणभण वारा असायचा, पण वर पत्रे असल्याने वरच्या उन्हाच्या झळा घराला उकडहंडीचे
रूप द्यायच्या. या उंच उतरत्या पत्र्यावर मी कधी चढले नाही. भीती वाटायची. पाय निसटला तर काय होईल असे वाटायचे. हिरण्यकेशी नदीला पूर आला की सर्वजण माडीच्या आड्याच्या पत्रावर जाऊन बघायला उभी राहायची. पण मी कधी गेले नाही. शिवरात्रीचे किंवा अडोळ्या पावसाचे वारे सुटले की घराघरावरील पत्रे गणगण वाजत, जणू छपरावरून मारुतीच बोपकार करत उड्डाण करतो आहे. आभाळात गडगडायला लागले की तो आवाजही पत्र्यातून घुमून दुप्पट अकराळ विक्राळ व्हायचा. असे आभाळ कडाडले की आम्ही चटकन कुणाला तरी घट्ट धरून बसत असू. फार भय वाटायचे. आणि पाऊस कोसळायला लागला की पत्र्यावर असा ताडताड आवाज व्हायचा की घरात भरला की मोठ्याने बोललेले देखील ऐकू यायचे नाही. अशाच एका दुपारी पत्रे थोडे वाजत होते. भीतीने मी व ताई आमच्या भागूबाईजवळ स्वयंपाकघरात घोंगड्यावर आडव्या झालो होतो. तोंडावरून गच्च असा तिचा पदर ओढून घेतला होता. इतक्यात प्रचंड आवाजाने कानठळ्याच बसल्या. दाण दाणादाण असा राक्षसच जणू उडत गेला आणि वाघाने झडप घालावी तशी बोटा एवढ्या पाऊसधारांनी आणि झोंबऱ्या वाऱ्याने आमच्यावर झडप घातली. वर काळेकुट्ट आभाळ आणि त्यात विजांचा भीषण नाच. भागूबाईने मोठा गळा काढला, तोंडावर हात घेतला. मग आमची काय कथा? घरावरचे पत्रे उडून गेले होते. घर उघडे पडले होते. पाऊस हवा तिथे कोसळत होता. काका धावत आले आणि आम्हा दोघींना उचलून त्यांनी शेजारच्या घरी नेऊन ठेवले. जेवण करून आम्ही तिथेच झोपलो. सकाळी उठल्यावर कोरड्या उन्हात त्या उघड्या भुंड्या घराकडे बघून मला रडू कोसळले. पत्रे उडत जाऊन पठाणाच्या मळ्याच्या बाजूला निपाणीच्या वाटेवर पडले होते. ते उचलून आणायला 25 माणसे खपत होती. असे हे घरावरचे पत्रे. पण निपाणीच्या रस्त्यावरून डोंगराकडे पाहिले की आमचा वाडा तेवढा उन्हात चकाकताना दिसायचा. तेव्हा या पत्र्यांचा केवढा अभिमान वाटायचा. आमचे घर तेवढे पत्र्याचे होते, बाकी सर्व खापऱ्यांच्या छपराची. सत्याप्पाच्या घरी मी नेहमी जात असे. त्याच्या घरावर काळी कौले होती. पावसात ती काही उडून जायची नाहीत, फक्त घरात कौलातून गळायचे. मग पाटलीनबाई घरातील लहान मोठी भांडी, मडकी गळती खाली ठेवत. त्या पावसावर रागवत नसत. म्हणायच्या, घरात यावंसं झालं नवं, ये माझ्या लेका. सत्याप्पाच्या परड्यातून पाहिले की आमचे घर असे असावे वाटे. काळ्या जांभळ्या खापऱ्यांचे छप्पर असलेले, वर सुपातून कायबाय वाळवणे ठेवलेली, दिवाळीत घडवलेले शेणाचे पांडव सुक्या ताज्या झेंडूसकट एका बाजूला राखण करत बसलेले, एका बाजूला भोपळ्याच्या वेलाचा विस्तार पसरलेला, पाने पिवळी पडलेली. पण इथे तिथे हे एवढे मोठे भोपळे भटजीसारखे मंत्र जागराला बसलेले. परड्यातून हे सर्व बघायचे आणि अत्तीबाई अशी हाक घालत दारातून शिरायचे. आता तर काय त्याहून गंमत. हिरव्यागार सारवणावर छपराने आपण गोळा केलेल्या उन्हाच्या टिकल्या सोडलेल्या. त्या टिकल्या पोहोचवणाऱ्या धुक्याच्या कांड्या आणि त्यातील ते सतत हलत असलेले बारीक कण बघत उभे राहावे असे वाटे. त्यावेळी मी रमा एवढीच होते. मला वाटले होते पत्र्यापेक्षा असे कौलांनी शाकारलेले आपले घर हवे आणि तिच्यासारखीच वरच्या त्या काळपट छपराकडे बघत म्हणत होते, किती छान आहे हे छप्पर आणि हे घर. पुढे पुण्याहून
बेळगावी आल्यावर अशा कौलारू घरात राहण्याचा योग आला. ठळकवाडीत आम्ही ज्या सुबक छोट्या घरात राहिलो त्या घरावर मंगळुरी कौले होती. रस्त्यापासून पायरीपर्यंत खूप मोठे अंगण. मग हे घर अगदी नवे होते. त्याची मंगळुरी लाल भगव्या रंगाची नक्षीदार कौले फारच दिमागात असायची. काळ्या खापरांसारखी त्याला आधाराला बांबूची चिपाडे नव्हती, तर पिवळट रंगाच्या लाकडी रिपांचे चौकोन बांधलेले होते. पुण्या-मुंबईला सिमेंटच्या चौकोनी लांबट ठोकळ्यांना बघून कंटाळलेल्या मला ही एक पर्वणीच वाटली. आता बाहेरून येताना वळणावरून आधी घराचे कौलार दिसायचे आणि मग एकदम अनावर होऊन जायचे. केळीची पुढे आलेली पाने सावरत आत जाऊन बसले की त्या मंगळुरी कौलातून वारा कसा फवाऱ्यासारखा अंगाभोवती फिरायचा आणि शांत तृप्त वाटायचे. कुठे कौलाला छिद्र असले की पडल्या त्यातून बघण्यात किती वेळ जायचा. त्यातून दिसणारे अंगठीच्या खड्या एवढे आभाळ, त्यावरून हळू तरंगत जाणारा ढग, कधी कोंदणात बसवावी तशी त्यातून लुकलुकणारी चांदणी, कधी चांदण्याची नाजूक धार, आणि पहाटेच्या वेळी तर हे कौलार वेगळेच काही होऊन जायचे. पहाटे डोळे उघडावे आणि छपरावर नजर लावून राहावे. जसे जसे बाहेर उजळत जायचे तसे तसे त्या कौलारातून सोनेरी लाल प्रकाशाचे जरीकाम भरत जायचे आणि पहाटे उठलेल्या आईने पाळण्यात उघड्या झोपलेल्या बाळावर हळूच पांघरून घालावे तसे या छोट्या घरकुलावर कुणी हे पांघरून तर पसरले नाही ना असे वाटायचे. कौलाराचे हे नाजूक देखणे सुख जेवढे मनोहारी तितकाच त्या कौलारावर माकडांनी घातलेला धिंगाणाही कौतुकाचा आणि मनोरंजक. शेजारच्या फणसा पेरूच्या पपईच्या झाडावर डोळा ठेवून 10-15 माकडे यायची आणि बाजूच्या छपरा झाडांवर आसमंत न्याहाळत बसायची. कुणाच्या तोंडाला पाला तर कुणाच्या कच्ची पपई. सरदार तेवढे थेट आड्यावर दोन्ही गुडघ्यांवर हात सोडून मजेत बसलेले. मुलांनी ही टोळी पाहिली की खालून डबे वाजवायचे, ओरडायचे आणि काय कटकट ही करत माकडे धाड उड्या टाकत निघून जायची. त्या धाडीत आणि धडाडीत आमच्या कौलारांचे जे काय व्हायचे ते व्हायचे. आता आमच्या बेळगावच्या या नव्या घराला कौले नाहीत, पण कौलारू घराचा भास देणारे सिमेंटचे उतरते छप्पर आहे. एखादी रूपमती प्रसाधनात आधुनिकता आणतेच तसे या इमारतीचे वाटते. अवकाशातील या तिरप्या रेषा तिला वेगळाच डौल आणि दिमाग देतात, पण किती केले तरी तो भासच. म्हणूनच कधी कौलारू घर दिसले की रमासारखी मीही सुखावून जाते. इंदिरा संत यांचा घर कौलारू नावाचा ललित लेख इथे समाप्त.